नमस्कार. आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. साखर. आपल्या आरोग्यासाठी साखर कमी करण्याचे काही अगदी सोपे आणि प्रभावी मार्ग कोणते आहेत ते आज आपण पाहूया. चला तर मग सुरुवात करूया. बरं, पुढे जाण्याआधी जरा विचार करूया का? म्हणजे बघा, सकाळचा चहा असो किंवा कॉफी आणि अगदी रात्रीच्या जेवणापर्यंत आपल्या नकळत किती साखर आपल्या पोटात जात असेल? हा प्रश्न खरंच खूप महत्वाचा आहे. कारण बदलाची खरी सुरुवात आहे ना, ती इथूनच होणार आहे. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की जास्त साखर खाल्ल्याने नेमकं होतं तरी काय. याचे आपल्या शरीरावर होणारे परिणाम अनेकदा लगेच लक्षात येत नाहीत, पण ते खूप गंभीर असू शकतात, हे नक्की. सगळ्यात पहिला आणि सरळ दिसणारा परिणाम म्हणजे वजन वाढणं. होतं काय की जेव्हा आपण गरजेपेक्षा जास्त साखर खातो तेव्हा आपलं शरीर त्या अतिरिक्त ऊर्जेला फॅटमध्ये बदलून साठवून ठेवतं आणि मग हळूहळू वजन वाढायला लागतं. एवढंच नाही, साखरेचा थेट परिणाम आपल्या हार्मोन्सवर सुद्धा होतो. जास्त साखर खाल्ल्याने शरीराचं जे नाजूक हॉर्मोनल बॅलन्स असतं ना, ते पूर्णपणे बिघडतं आणि मग PCOS, थायरॉइड किंवा मासिक पाळीशी जोडलेल्या ज्या समस्या आहेत त्या आणखीनच गंभीर बनू शकतात. असं म्हणतात ना, की आपण जे खातो ते आपल्या चेहऱ्यावर दिसतं. हे अगदी खरं आहे. जास्त साखरेमुळे पिंपल्स आणि मुरुमांसारख्या त्वचेच्या समस्या वाढतात. त्यामुळे जर निरोगी त्वचा हवी असेल तर साखरेवर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. अनेकांना असं वाटतं की गोड खाल्लं की एकदम ताकद येते. हो, येते, पण ती तात्पुरती असते. साखर खाल्ल्यानंतर जी एनर्जी येते ना, त्यानंतर लगेचच खूप थकवा जाणवायला लागतो. यालाच शुगर क्रॅश म्हणतात. यामुळे दिवसभर एनर्जी लेव्हल वर खाली होत राहत. ठीक आहे, तर आपण आतापर्यंत समस्या तर पाहिल्या, पण आता सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया, उपाय. आणि घाबरून जायचं काहीच कारण नाहीये. कारण काही अगदी सोप्या सवयी बदलून आपण मोठे आणि सकारात्मक परिणाम मिळवू शकतो. सगळ्यात सोपा आणि पहिला उपाय म्हणजे पुरेसं पाणी पिणं. हो, अगदी साधं आहे. दिवसातून कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी प्यायलाच पाहिजे. यामुळे आपलं शरीर हायड्रेटेड राहतं आणि रक्तातील साखरेची पातळी कंट्रोलमध्ये ठेवायलाही खूप मदत होते. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. त्यामुळे बदल घडवण्यासाठी ही एक उत्तम जागा आहे. फक्त एक काम करा, आपण किती साखर घेतो याकडे लक्ष द्या. आणि मग हळूहळू अगदी पाव चमच्यानी का होईना ती कमी करत न्या. फरक नक्की जाणवेल. आणि हो, याचा अर्थ असा नाही की गोड खाणंच सोडून द्यायचं, अजिबात नाही. फक्त आपल्याला योग्य पर्याय निवडायचे आहेत. म्हणजे नेहमीच्या पांढऱ्या साखरेऐवजी खजूर, मध किंवा स्टेवियासारखे नैसर्गिक पर्याय वापरून बघा. हे पर्याय फक्त सुरक्षित नाहीत तर पौष्टिक सुद्धा आहेत. म्हणजे दुहेरी फायदा. जेव्हा छोटी भूक लागते तेव्हा आपण काय खातो हे खूप महत्वाचं आहे. बाजारात मिळणाऱ्या बिस्किटांऐवजी किंवा पॅक केलेल्या पदार्थांऐवजी ताजी फळं, बदाम किंवा काजू यांसारखे नैसर्गिक पर्याय निवडा. याने पोषणही मिळेल आणि अनावश्यक साखरही टाळता येईल. आणि हो, कोल्ड ड्रिंक्स, पॅक केलेले ज्यूस, मिठाई आणि पेस्ट्री यांसारख्या पदार्थांमध्ये तर प्रचंड प्रमाणात लपलेली साखर असते. त्यामुळे त्यांचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा नक्की करा. आता पुढचा मुद्दा आहे घराबाहेर असताना साखरेवर नियंत्रण कसं ठेवायचं. कारण ऑफिसमध्ये किंवा बाहेर गेल्यावर हेच एक मोठं आव्हान असतं, नाही का? चला, त्यासाठी काही सोप्या युक्त्या पाहूया. जेव्हा बाहेर जेवायला जाल तेव्हा शुगर फ्री मिष्टान्नांचा पर्याय आहे का ते विचारा. सोडा किंवा गोड पेयांऐवजी साधं पाणी किंवा ताक प्या. ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये फळं आणि सुकामेवा तर असायलाच हवा. आणि हो, दिवसभर थोडं थोडं खात राहिल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते. फक्त आहारावर नाही तर थोड्या हालचालीवरही लक्ष द्या. दररोज फक्त 20 ते 30 मिनिट चालण्याने किंवा अगदी हलका व्यायाम केल्याने सुद्धा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप मोठी मदत होते. चला, आता शेवटच्या आणि सगळ्यात जास्त उत्साह देणाऱ्या भागाकडे जाऊया. हे सगळे बदल केल्यावर आपल्याला काय मिळेल? साखर कमी करण्याचे फायदे खरंच खूप मोठे आहेत आणि ते आपलं आयुष्य बदलू शकतात. फायदे अगदी स्पष्ट आहेत. वजन कमी होऊन शरीर जास्त फिट बनेल, त्वचा निरोगी आणि चमकदार दिसेल आणि दिवसभर एनर्जी टिकून राहील. हार्मोन्स बॅलन्स होतील आणि मानसिक ताजेपणासोबत कामावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढेल.
एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे सातत्य. हे जे छोटे छोटे बदल आहेत ना, ते जेव्हा आपल्या रोजच्या जीवनाचा एक भाग बनतात, तेव्हा ते आपल्या आरोग्यामध्ये एक मोठं आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात. तर मग आता एक शेवटचा प्रश्न. या सगळ्या सोप्या उपायांपैकी असा कोणता एक उपाय आहे जो तुम्ही आजपासूनच सुरू करणार आहात? कारण आपल्या आरोग्यदायी प्रवासाची सुरुवात आज एका लहानशा पावलाने होऊ शकते.